व्हॉट अ ग्रेट नॉक, सुपर्ब. कॉंग्रॅच्युलेशन जयू, कॉंग्रॅच्युलेशन दुर्गेश 11. विनंती आहे बिट्टूभाईंना की आपण स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी उपस्थित हुसेनभाई, आपल्याला प्रश्न आहे की आपण या स्पर्धेसाठी काय सांगाल, कसं वाटतं ही स्पर्धा, आणि ऋषिदादाने टीम बद्दल काय म्हणाल? भाई इस स्पर्धा के लिए तो मैं कुछ नहीं बोल सकता हूँ, बेस्ट है, बेस्ट में बेस्ट है. और मुझे खाली एक ही बात बोलना था, क्या ये स्पर्धा जो अपना है क्रिकेट का बॉक्स का, हमेशा सब लोग रखना चाहिए. जैसे फैयो भाई भी करते हैं और ऋषि भाई भी और सोनू भी, एसोसिएशन के हिसाब से तो बहुत बेस्ट है. और मेरा एक मन में मेरी एक बात थी, एक लेडीज़ थी जिसकी दोनों किडनी फेल थी, हफ्ते में 2 बार उसका डायलिसिस होता था. तो मैंने अपने जितने टच में थे, जैसे नगर सेवक हो गए, जो भी सोशल वर्क करते, सबको मैंने कॉल करके बोला था क्या भाई इसको खून की ज़रूरत है. KM हॉस्पिटल में वो एडमिट थी लेडीज़, तो बी पॉजिटिव उसका ब्लड ग्रुप था. तो जब भी नहीं मिल रहा था, अभी कोरोना के चक्कर में खून की भी बहुत कमी है. तो फिर मैंने ऋषि दादा देसाई को फ़ोन किया, तो उन्होंने सामने से आके मुझे उसकी लेडीज़ के लिए 2 पैकेज खून दिया. तो उस वजह से उस लेडीज़ की जान बच चुकी. इसके लिए मैं पूरी साहिबा टीम का और ऋषि दादा देसाई का बहुत धन्यवाद करता हूँ. सोशल वर्क करना चाहिए तो पूरा दिल से करना चाहिए, ऐसा नहीं देखना चाहिए हिंदू है या मुसलमान है. उन्होंने इंसानियत के नाते वो काम बहुत अच्छा किया, मुझे बहुत अच्छा लगा. इसके लिए आप सबका बहुत बहुत धन्यवाद साहिबा टीम का. थँक्यू हुसेनभाई, खरोखरच चांगलं कार्य साहेबाच्या माध्यमातून आपण या अगोदर सुद्धा पाहिलंय. दरवेळेला कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या वॉर्डमध्ये रक्तदानासाठी हे सर्व खेळाडू पुढे असतात, आणि रक्तदानापेक्षा मोठं श्रेष्ठदान कोणतंही नाही मित्रांनो. आणि म्हणूनच खूप चांगलं कार्य करणारा या संपूर्ण टीमला, या संपूर्ण संघाला आमची लाख तोफांची सलामी. खरोखरच एक वाखणण्याजोगं कार्य केलं, त्याबद्दल तुमचं खरोखरच मनापासून आम्ही कौतुक करतो. मॅच कडे वळतोय. चालू असलेली मॅच या ठिकाणी साई अल्ला वर्सेस आई एकवीरा नारंगी. आता तो सुरेखाचा चेंडू त्या ठिकाणी जाऊन पाहायला मिळतोय. चौकारासाठी 4 धावा येत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण किशोर दादा पाटील यांच्या बॅटमधून येणारा फटका. हे दोन्ही संघ या स्पर्धेमधून जरी बाहेर गेलेले असले तरी सुद्धा जो फलंदाजीचा दर्जा या ठिकाणी दाखवतायत खरोखरच मानावं लागेल. कारण एका बाजूला साई अल्ला संघ विजयासाठी धडपडतायत, दुसऱ्या बाजूला आई एकवीरा नारंगी हा संघ सुद्धा विजयासाठी धडपडताना पाहायला मिळतोय. गुणतालिका आपण पाहू शकाल. दुर्गेश नारनाळ संघ 5 संघ, 5 सामने, 5 विजय मिळून क्वालिफाय झाला आजच्या दिवसामधून. तर दुसऱ्या बाजूला प्लेयर संघ प्लेयरचा संघ या ठिकाणी 2 विजय आणि 2 पराभव. तेजस 11 4 सामन्यांमध्ये 3 विजय आणि 1 पराभव. जीवदानी माऊली 5 सामने आणि 3 विजय. साई अल्ला 4 पराभव आणि आई एकवीरा नारंगी 4 पराभव त्यांच्या वाट्याला गेले. आता मात्र ऑन साइडला खेळून काढला चेंडू पाहायला मिळते. 4 धावांसाठी आकाशाच्या बॅटमधून येणारा फटका चौकार. जर का शेवटचा होणारा सामना प्लेयर्स वर्सेस तेजस 11 यामध्ये तेजस हा सामना जर का जिंकला तर क्वालिफायर 2 म्हणून संबोधला जाईल, आणि जर का त्यामध्ये प्लेयर्स हा संघ जिंकला तर प्लेयर्स जीवदानी माऊली आणि तेजस 11 या 3 संघांमध्ये ड्रॉ टाकला जाईल आणि त्यानंतर मॅच खेळवल्या जातील. सुरक्षित रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. तेजस 11 आणि प्लेयर्स नाणेफेकीसाठी यायचंय. तेजस 11 संघाचा कॅप्टन आणि प्लेयर्स टॉस साठी यायचंय.
चला तेजस 11 नाणेफेकीसाठी या. प्लेयर्स कॅप्टन प्लीज टॉस साठी या. तर नाणेफेकीचा कौल झालेला आहे. तेजस संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय सुद्धा सांगा. थँक्यू डिझाईन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मध्ये मिस्टर अनिश. तेजस डिसिजन सांगायचं आहे. तेजस आपला निर्णय सांगा. सुरेख पद्धतीने घेऊन काढले चेंडू पाहायला मध्ये. 4 षटकांच्या खेळामध्ये शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आता हा चेंडू मात्र जातोय अवांतरितच्या रूपाने आणि त्या ठिकाणी वाईडचा इशारा येतोय आणि एक धाव ऍड होईल आणि थांबायचा शेवटचा बॉल आहे. 33 धावा धावल कधी मोजल्या. आता शेवटचा चेंडू असणार आहे अनिश याच्यासाठी. हा चेंडू पाहायला मध्ये स्ट्रेटच्या दिशेने कोणती संधी नाही कारण जोपर्यंत चेंडू अडवतील चेंडू जायचं सुमारे 4 धावा. Richard.
थँक्यू सामन्याला सुरुवात होते. एक धाव पहिल्या चेंडूवरती येत असताना दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने अक्षय पाटील आणि चेतन ही जोडी पाहायला मिळते. इक्बाल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. कोणता संघ या ठिकाणी विजय संपादन करेल ते पाहणं महत्वाचं ठरेल. चेंडू जातो एका धाब्यासाठी डिक्लेअर झोन मध्ये. उद्याचे सामने सुद्धा आपण पाहणार आहोत. उद्या दिवसामध्ये 6 संघ खेळतील या ठिकाणी. आर्या 11 नारंगी, त्यानंतर नारंगीचा संघ उद्या पाहायला मिळेल. वंडर बॉयज, साई सोपारा स्पोर्ट्स, जेसीसी, HJK 11 आणि JCC B असे उद्याच्या दिवसामध्ये संघ आहेत. आता माझा सुरेख असा फटका चेतनेच्या बॅटमधून आला. ऑन साइडला संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही आणि फील्ड केल्यानंतर जवळजवळ त्या ठिकाणी धावचीची सुद्धा संधी होती, ती मिस झाली आहे. एक धाव येते या ठिकाणी चेतनच्या बॅटमधून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. अनिश यांच्या माध्यमातून होत असताना चिरागची चांगली साथ लाभली. अजून एक सामना आहे, तो सामना दर्शवेल या मॅच मधून आजच्या ग्रुप मधून कोणता संघ क्वालिफाय होणारा दुसरा संघ असेल. कालच्या दिवसामध्ये 2 एक्स्ट्रा मॅचेस आपण पाहिल्या होत्या. आज सुद्धा ती संधी आहे, परंतु तसं काही घडतंय का येणारी काळ वेळ नक्कीच आपल्याला दर्शवेल मित्रांनो. कारण महत्वपूर्ण सामना असेल यापुढे होणारा सामना. प्लेयर्स वर्सेस तेजस 11. तेजस 11 ने आपला निर्णय सुद्धा सांगायचा आहे. फील्ड फर्स्ट 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. दुसरं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी येतात आकाश. पॉवर प्लेचं षटक फलंदाजांनी घेतलेलं पॉवर प्ले आहे आणि म्हणूनच 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये असतील. प्रमोद पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. प्रमोद पाटीलाचा चेंडू इनसाइड आउट होणारा उजव्या हिस्सेच्या जास्तच बाहेर जातोय. वाईडची सांगता केली जाते. सूर्यपद चेंडू आणि चेंडू मात्र जातोय सरळ वेग घेणारा. थँक्यू टू याच साठी ओळखला जातो मिस्टर प्रमोद पाटील उर्फ झुमरो. कारण या नावाने खूप सारं प्रेम मिळालं या खेळाडूला आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपली नजाकत आणि आपला क्लास दाखवताना पाहायला मिळतंय. डायरेक्ट चेंडू मात्र यष्टांमध्ये जाऊन आदळला आहे. विकेटचं पतन आणि अक्षय पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू वाईटची सांगता होती. आम्हाला आठवतोय वसईविरा प्रीमियर लीग 2018चे ते पर्व. त्या स्पर्धेमध्ये तेजस 11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना अफलातून खेळी केलेली, अफलातून गोलंदाजी केले होते आणि पुन्हा एकदा त्रिफळा चित होत असताना माघारी परततोय फलंदाज. मित्रांनो याच प्रकारचा कारनामा केला होता त्यावेळेला यष्टीरक्षक होता तेजस कांगणे आणि जवळजवळ त्याच्या चेंडूला जी गती होती त्या गतीला पाहता तो बाउंड्री लाईन जवळ जाऊन उभा राहिला होता. म्हणूनच या गोलंदाजाला रफ्तार का बादशाह म्हणून असं पूर्वीच्या काळामध्ये का संबोधलं जायचं ते मात्र या ठिकाणी दाखवत आहे. आम्हाला हर्षल गुप्ता या ठिकाणी दर्शवतात 140 ची गती त्याच्या अंडरआर्म मध्ये असायची. खरोखरच मोठी गोष्ट आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटील. आता मात्र सुरेख पद्धतीचे चेंडू यष्टीरक्षकाला समजेल ना समजेल तोपर्यंत आपण पाहतोय. आपण पाहू शकाल गती किती आहे. 1+1 2 धावा जात आहेत. नो चेंडूची सांगता होतीये. 9+1 येते की काय. डॉट चेंडू एकच धाव येते 9च्या रूपाने. अशा प्रकारे चेतन पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण आणीच करत असताना कोणतीही धाव नाही. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावा दाबलकती लागल्या जातात 11. 5 धावांचे षटक 2 गडी तंबूच्या आसराला धाडलेत.
याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू आणि त्याच प्रकारचं कार्य मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतंय मिस्टर प्रमोद पाटील उर्फ जुमरो. आकाश नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्क करते. ऑन साइडला फ्लिप करून दिला चिराग. त्या ठिकाणी संधी होती परंतु त्या ठिकाणी लवकर चेतन आपल्या क्रीज मध्ये सुखरूप आलेला आहे. त्या कारणास्तव डॉट चेंडूची सांगता होतीये. संग्राम बोलिये आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. संग्राम भाऊ या व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. साई दर्शनचे बासू अंकल सुद्धा या मैदानाच्या वरती उपस्थित आहेत. विनंती आहे की अंकल आपण सुद्धा व्यासपीठावरती या. बासू अंकल आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण आलेले आहात या व्यासपीठावरची शोभा वाढवण्यासाठी तुम्हाला आमंत्रित केलं जातंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ आकाश याचा. आकाश गरज गोलंदाजी मार्कवर आहे आणि चेतन ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साईडला जात असताना धावा दाखल करते. पुन्हा एकदा आपण पाहतोय या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतायत. चौदा धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चिराग गोलंदाजी मार्कवर येतोय. चेतन स्ट्राईक एंड वरती धावांचा विचार करायचा झाला तर 38 धावांची गरज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय अनिशाच्या माध्यमातून. उशिरा का होईना परंतु चांगला कमबॅक पाहायला मिळतोय साई अल्ला या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार होत आहेत त्या ठिकाणी चिराग वर्सेस चेतन. बॅकपटत गेलेत. पंच करून दिलाय. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं जातंय सरफराज यांच्या माध्यमातून परंतु एक धाव घेतली जाते. 19 धावांची गरज असेल अजूनही सामना जिंकण्यासाठी. चेंडूचा खेळ शिल्लक आहे 3. जवळजवळ औपचारिकता शिल्लक आहे सामन्यामध्ये. चला प्लेयर्स आणि तेजस तयार राहायचे. आपापल्या पोझिशन्स घ्यायचे आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ गेला आहे आउट ऑफ द पार्क. षटकार. मॅन ऑफ द मॅच आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरतोय. मी विनंती करेल संग्राम दादा बोलूया ना की आपण
या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन सन्मानित करायचं आहे. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो ज्याने 5 धावा खर्च केल्या, 2 गडी तंबूच्या आसराला धाडले असा एक हरन्नर खेळाडू द लिजंड क्रिकेटर प्रमोद पाटील ठरतात मॅन ऑफ द मॅच.